गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कशा आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आज आहे बघा शनिवार, सॅटर्डे आहे, त्याच्यामुळे माझं चाललंय निवांत। म्हणजे मला आज लेकीकडे जायचं नाही, गेले तरी मी उशिरा जाईल, कारण का आज त्यांची शनिवारची कामं, सुट्टीची कामं भरपूर असतात बाहेरची, त्याच्यामुळे मी जाईन दुपारी। आणि इकडे बघा सासूबाई नाश्ता करत, त्यांना दिलेली भाकरी आणि लसणाची फोडणी, का तर रात्री त्यांना 1-2 वाजता त्रास झालेला आहे, त्यांनी काही झोपू दिलं नाही, तर त्यांना झालेले जुलाब। तर आज त्यांना नाश्त्याला मी लसणाची फोडणी आणि भाकरी दिलेली आहे। आणि इकडे केली बघा मी आता गिलक्याची भाजी। गिलके म्हणजे घोसावळची भाजी केली। आणि गजानन महाराजांना माझा नैवेद्य पण झालेला आहे, पूजा झाली आहे। गजानन महाराजांची पूजा, नैवेद्य, मी जे काही करत असते तो मी नैवेद्य दाखवते महाराजांना। जे काही असेल आपलं, चटणी भाकरी म्हणा, काही भाजी पोळी, आणि तोच प्रसाद मग ह्यांना कसं डब्यात दिला जातो आणि खाल्ला जातो, सगळ्यांना मिळतो। चला असो, तर मी आता पहिला ह्यांचा डबा भरते। हे गेलेत मिस्टर माझे, गेलेत आंघोळीला, आणि त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी करणार आहे इकडं खिचडी साबुदाण्याची। आणि माझा आज आहे प्रदोषची पूजा केव्हाच झाली आहे, सकाळीच माझी। आज आहे शनी प्रदोषाचे महत्त्व फार असतं। शनी प्रदोष म्हणजे सगळे दोष दूर होतात, अशी कहाणीमध्ये आहे की शनी प्रदोष म्हणजे सगळेच दोष आपले जे असतात ते दूर होत असतात। आपली प्रदोष म्हणजे महादेवाची पूजा असती। मी त्यामुळे पिंड काढलेली, तुम्ही पाहिलं असेल आता। चला, तर मग मी आता पहिला माझ्या मिस्टरांचं टिफिन भरते, मग तुमच्याशी पुन्हा भेटते। आमच्या सासूबाईंना थोडं काही झालं ना, लगे हाक मारून त्यांना उठवतात, मला हाका मारून बसतात रात्री, आणि लगे घाबरतात, काय होईल का, मी जाईल का। म्हाताऱ्या लोकांचं असंच असतं, तुमच्याकडे पण असंच होत असेल, तुमच्याकडे पण असंच सासूबाई म्हणा, आई म्हणा, कोणी आजीबाई त्रास देत असतील बघा। तर असं आता मी डबा भरता तुमच्याशी बोलतीये। डबा ते धुतलेला आहे, बाहेर आणते बाहेरनं। आज माझं प्रदोष आहे, त्याच्यामुळे आज माझा उपवास आहे। फक्त दोघांपुरतं स्वयंपाक केलेला आहे, सासूबाईंपुरता आणि ह्यांच्या मिस्टरांच्या डब्यापुरता स्वयंपाक केलेला आहे। मिस्टर ओरडतात, काही खात नाही, म्हणून मी आज खिचडीसाठी साबुदाणा भिजवलेला आहे, नाहीतर मी सहसा करत नसते। जाऊ दे, त्यांना मिस्टरांना पण होईल नाश्ता, म्हणून मी केलेला आहे। हे पहा, मिस्टरांना खिचडी करून दिली आहे। माझा उपवास असल्यामुळे ते खिचडी म्हणलं तुम्ही खा खिचडी, तर त्यांचा चाललाय नाश्ता। आणि हे ना नेमकं मिस्टरांच्या हातनं काच फुटली, मग त्यांना वाईट वाटलं आज खरं, पण ते काय त्यांनी मुद्दाम नाही केली। हे कडेची काच होती ना, ते त्यांनी सरकवायला गेले आणि फुटलेली आहे। आता एक ती काच एवढा अशी फुटलेली आहे काच, ती एवढा अशी फुटली ती काच। माझ्या हातनं तर आधी 2-3 काचा इकडे फुटले, देवाच्या इथे 2 काचा फुटलेत माझ्या हातनं। आता ते काच हे आणतील नंतर ना, काच नाही लावते चालतं, पण कसं आहे वाऱ्याने दिवा मग विझेल, म्हणून ते काच असलेली बरी असते, म्हणून होती असं। आता साबुदाणा बाकीचं राहिलेलं ना, तर माझ्या नातवाला पण फार आवडती खिचडी, मग त्याला पण मी काय करते, काकडी घालून करते खिचडी। मला पण काकडी घालून खिचडी आवडते, आणि पिल्लूला पण माझ्या काकडीने काय होतं, ॲसिडिटी नाही होत आणि कूट कमी लागतो। मग एक काकडी घालत असते आणि शेंगदाण्याचं कूट कमी घालते। चला, आता मी आवडते माझा किचन कट्टा। हे पहा, माझी सगळी कामं आवरलेली आहेत, मिस्टर पण गेलेत नाश्ता। हे पहा, सगळं जिथल्या तिथे झालेलं आहे। आणि आता सासूबाईंना वाटते ताट,
सासूबाईंनाच ताट वाढायचं राहिलं होतं का तर म्हणलं आता थोड्या वेळाने वाढता येईल, मी आहेच आहे अजून, तोपर्यंत वाढून म्हटलं चला वाढते तर सासूबाईंना ताट. हे सासूबाईंना वाढून ठेवले ताट. त्यांना भाजी भाकरी केली. आज सासूबाईला मी भाकरी केली आहे. काल रात्री अचानक 1 वाजता हाक मारत होत्या सासूबाई, अरे धनू ह्यांच्या नावाने. पहिलं मागच्या वेळेस माझ्या नावाने ओरडल्या, पण यावेळेस ह्यांना मारली, अरे धनू म्हणून. माणूस एकदम घाबरून उठतं ना, काय झालं एकदम. काय बाहेर आल्यानंतर म्हणे मला जुलाब झाले आणि माझा जीव घाबरा झाला. हे ना ते म्हणजे जसं लग्न झालं ना तसं त्या त्रास देतातच. म्हणजे आता काय आता वय झालं म्हणून आपण म्हणतो वय झालं आहे म्हणून ते त्रास देतात, पण त्याचं पहिल्यापासून असं आहे आता झालं वय. तर मग ते रात्री जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत झोप नाही आम्हाला. हे जरी बाहेर आले बघितलं त्यांनी तरी मला त्या आवाजाने झोप नाही लागली. चला असो, आता काय आपण वय झालं म्हणून सोडून द्यायचं असतं. चला आता मी सगळं आवरलं, मी चालले आता माझ्या लेकीकडे. मी घेते माझी पर्स घेते. आणि काय होतं माहिती आहे का, दिवसभर हे हो काय हो. हा निघाले आता मी, निघाले म्हटलं, जाते. तुम्हाला ताट वाढलंय, तुम्हाला जाते म्हटलं आता रसिकाकडे. हा आणि 4 वाजता येते. हा काय होतं माहिती का, हे दिवसभर काम करतात, त्यांना पडायला सुद्धा वेळ नसतो. मग रात्री असं अचानक म्हणजे त्रास दिल्यानंतर मग ते त्यांची पण जी होती चिडचिड, तरी ते शांततेत घेतलेले. पहिला झाली चिडचिड थोडी, नंतर ना मग त्यांनी शांततेत घेतलंय. चला असो, हे असं होतच राहणार आहे. आता वय म्हटलं की आपण तर समजून घेतो. आणि सगळ्यांना काय वाटतं मग म्हातारे म्हणजे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, पण जे त्रास सहन करतात त्यांनाच माहीत असतं खरं. असं जाऊ दे, आता जाऊ दे म्हणून सोडूनच द्यायचंय. चला आता मी निघते माझ्या लेकीकडे. आज DMart मध्ये गेली होती माझी मुलगी, जावई आणि छोटू. तर आता आले असतील तर मी ते माझी झोळी बघा हे सगळं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी साबणाची खिचडी करायची म्हणून घेतलं सामान. तिचं एक भांडं होतं माझ्याकडे. चलो आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.